नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे इंधन चोरी संदर्भातली। मनमाडला उभ्या असलेल्या वाहनातून इंधन चोरी। एक इंधन चोराला मुद्देमालासह रंगे हात काढले। नाशिकच्या मनमाडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करताना एकाला मनमाड पोलिसांनी अटक केली। अभिषेक गडाख असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक वाहन, 40 लिटरचे ड्रम, नळी, स्क्रूड्रायव्हर असा ऐवज जप्त केला आहे। यापूर्वीही त्यांनी वाहतूक इंधनाची चोरी केल्याची कबुली दिली आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, मनमाड। ओके सर, 4 फेब्रुवारीच्या पहाटे साधारणतः 3 वाजेच्या सुमारास चांदवड रोडवरती एक टेम्पो ट्रॅक्स गाडी संशयास्पद स्थितीत वावरताना मिळून आल्यानंतर ड्रायव्हरकडे विचारपूस केली। आमच्या रात्रपाळीचे गस्तीवरचे DVचे कर्मचारी संदीप झांटे आणि त्यांच्यासोबत एक बीट अंमलदार होते। तर त्यांनी चौकशी केली असता त्याला काही व्यवस्थित उत्तरं देता येईल, त्यामुळं त्याचे उत्तरं होती ती असंबंध होती। त्यामुळे मग त्यांची गाडीची चेक केली असता त्याच्यामध्ये टोटल 6 ड्रम, त्यापैकी 4 ड्रम MT आणि 2 ड्रममध्ये डिझेल होतं आणि हिरवा पाईप होता, स्क्रूड्रायव्हर होता। मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी ते जे 40 लिटर आहे ते डिझेल एका टँकरच्या डिझेलच्या टाकीमधून काढल्याचं सांगितलं। मग त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते त्या टाकीचं झाकण तोडलेलं होतं आणि ते उघडं होतं। आणि मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली। त्यांनी यापूर्वी असा प्रकार केलेला आहे, त्यामुळे तात्काळ त्याला पंचनामा केला। त्यानंतर रितसर कायदेशीर फिर्याद घेतली त्या मालकाचा शोध घेऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। 3 दिवसाचा पिशार घेण्यात आलेला आहे। सर, याच्यामध्ये काही टोळी वगैरे सक्रिय तसे तर आपण चौकशी करतोय, पण त्यांनी सांगितलं की मी यापूर्वी एकदाच केलेलं आहे आणि तो एकट्यानेच करत होता असं त्यांनी सांगितलं। सर, मुद्देमाल काय काय जमा याच्यामध्ये बघा कसं आहे की गाडी त्याच्या ताब्यातली गाडी मिळालेली आहे, त्यासोबत एक स्क्रूड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर हिरवा पाईप आहे, 2 20-20 लिटरचे पांढरे 2 ड्रम भरलेले डिझेल मिळून आलं आणि 4 MT ड्रम त्याच्यासोबत त्याच्याकडे मिळून आलेले आहे।